तर लाडकी बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. तर आता परत सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटने पोर्टल सुरू सुरू केलेलं आहे ई-के-वाय-सीसाठी आणि ही मुदत 31 मार्चपर्यंत आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, पाठीमागचे पैसे कोणाला अजून आले नाहीत किंवा ज्या डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये आलेला नाहीये, ते सगळ्यांनी ही ई-के-वाय-सी करायची आहे आणि ही ई-के-वाय-सी शॉपमध्ये करा. सी-एस-सी सेंटरमध्ये कोणत्याही जवळपास आपलं शॉप असेल किंवा माझ्या शॉपमध्ये व्हिजिट द्या तुम्ही. तिथं मी तुम्हाला के-वाय-सी करून देईन. बट घरी कोण करून देतो किंवा मोबाईलवर करू नका. नाहीतर पैसे आणि परत बंद होणार. मग ह्याच्या पुढं मुदत भेटणार नाहीये. ही लास्ट मुदत भेटलेली आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्या बाबतीत काय जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी देतो. आणि ह्या बाबतीत ही के-वाय-सी कोण-कोण करायची आहे, की ज्यांचे पैसे थांबलेले आहेत. ज्यांचे पैसे मध्ये आलते, मग आलेच नाही. के-वाय-सी आता त्यांनी ऑफलाईन केलेले आहे. हे सगळं काय सुद्धा अंगणवाडीमध्ये आता फॉर्म पण दिलेला असेल. तरी सुद्धा ते सगळ्यांनीही ऑनलाईन ई-के-वाय-सी करायला लागणार. नाहीतर एक-एक जण असा आता विचार करणार, की अंगणवाडीमध्ये आम्ही फॉर्म दिलोय, तर ते नाही, तर ते आता ऑनलाईन पोर्टल त्यांनी सुरू केलं आहे. तर गव्हर्नमेंटने आता हे आदेश दिलेला आहे, की आम्ही ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आहे. त्यामध्ये ई-के-वाय-सी करून घ्या. तर तुम्ही जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं आन्सर पण देईन आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही ते सांगा. आणि जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काही माहिती आली तर तुम्हाला मी लवकरात लवकर अपडेट देईन. धन्यवाद.